राम राम मंडळी. मंडळी आता बघा, एवढी दाट मैदान आहे की बाकासूर नक्की कुठे पळेल तेच कळना. 26 तारखेला मैदान आहे बिनजोडचं, जुनं पारंपरिक भव्य दिव्य असं मैदान. घाटावरची पंढरी, पुसेगावचं मैदान, हिंद केसरी, तसंच बिनजोडची पंढरी हे सावली देसाई मैदान, जुनं पारंपरिक मैदान. ते झालं गेलं की 27ला अजून एक मैदान आहे हिंद केसरी, नागठाणे मैदान. आता बाकासूर नक्की या दोनपैकी कोणत्या मैदानात पळेल? 100% तर फिक्स आहे की बाकासूर 26 तारखेला पाळणारच बिनजोडच्या मैदानात. मग बिनजोडच्या मैदानानंतर 27 तारखेला लगेच पळेल का? तर बाकासूर आहे तो कधी पण कुठे पण पळू शकतो, हे पण आपल्याला माहिती आहेच. जसं की पेडगावला पण पहिलंच 2024ला पहिल्या दिवशी उजवीनं ओपनला पळाला, तर दुसऱ्या दिवशी डावीनं आदतला पळाला, आदत हिंद केसरीला, आणि सलग 2 दिवस पळून डबल हिंद केसरी झाला पेडगावमध्ये. पण मित्रांनो, सांगायचं झालं तर हे बिनजोडचं मैदान आहे मुंबईला आणि हिंद केसरी मैदान आहे घाटावर. आता पेडगावच्या मैदानात कसं तिथल्या तिथं होतं म्हणून पळाला, पण आता बिनजोड आणि घाटावरचं मैदान हे लयच लांब लांब आहे. बिनजोडला जर पळाला तर एक फेरा, बिनजोडला एकच फेरा असतोय, पण तिथनं घाटावर 3 फेरं पळू शकतो. पण प्रवास आहे, कारण टॉपचं जे बिनजोडे होतात ते दुपारच्या पुढंच होतात, 3, 4, 5 त्या दरम्यान, 2 ते 5च्या दरम्यान. मग तिथनं घाटावर याचं म्हणजे प्रवास करून, आणि दुसऱ्या दिवशी हिंद केसरीला 3 फेरं. बघा, माझ्या माहितीनुसार तर हिंद केसरी मैदानात पाळण्याची शक्यता कमी आहे आणि बिनजोडला 100% तर पाळणारच आहे. तर तुम्हाला काय वाटते, बाकासूर बिनजोडला आणि हिंद केसरी या दोन्ही मैदानात पळेल का फक्त बिनजोडलाच पळेल? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर बिनजोडला पळून आल्यानंतर हिंद केसरी मैदान पळाला, कारण बाकासूरनं आजपर्यंत हिंद केसरी मैदान कुठलं सोडलं नाही, टॉपचं मैदान कुठलं सोडलं नाही, तर जर पळाला तर संभाव्य पैरा कोणता असू शकतो? तर आत्ताच MI केसरी मैदान ज्या दोघांनी गाजवलं, महाराष्ट्राची लाडकी येऊन जोडी पंचम हिंद केसरी सर्जा आणि बाकासूर हे जोडी पळू शकते. हा पायरा जोडून येण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, बाकासूर या हिंद केसरी मैदानात पळेल? आणि पळाला तर पायरा कोण असेल आणि कोण असायला हवा, हे कमेंट करून नक्की सांगा. चालतं, मग भेटूया बैलगाडा क्षेत्रातील एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.